मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांच्याविषयी. काल पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रतिज्ञापत्र राज्य मानवी हक्क आयोगासमोर सादर केलं आणि त्यामध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये हिंसाचार घडवल्याबाबतचे सबळ पुरावे नाहीत म्हणून दोषारोपपत्रातून त्यांचं नाव वगळण्यात आलं आहे अशी माहिती लेखी स्वरूपात आयोगासमोर दिली. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, राज्य शासनाचा 18 फेब्रुवारी 2018चा सुप्रीम कोर्टामधला ॲफिडेविट आहे मिलिंद एकबोटेच्या संदर्भात. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे एकाच FIRमधले आरोपी आहेत. मिलिंद एकबोटेंनी अँटिसिपेटरी बेलचा अर्ज केला होता आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला. सुप्रीम कोर्टामध्ये राज्याचा ॲफिडेविट असं आहे की आमच्याकडे यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत आणि हे दोघंही दोषी आहेत आणि त्याच्यामुळे यांचा असणारा अँटिसिपेटरी बेल मान्य करण्यात येऊ नये. सुप्रीम कोर्टाने तो बेल मान्य केला नाही आणि कारवाई करायला पुणे ग्रामीण आणि राज्याला त्यांनी परवानगी त्या ठिकाणी दिली. असं असताना आयोग हे कसं म्हणू शकतो, आणि तेही त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये म्हटलं पाहिजे होतं की यांचं नाव डिलीट करा. तिथे म्हणत नाही. तर तुमच्या सांगण्यावरून त्यांनी असणारं ॲफिडेविट जे आहे ते कमिशन पुढे त्या ठिकाणी दिलं की ज्या कमिशनला कसलाही अधिकार नाही. ते कमिशन जे स्थापन झालेलं आहे, घटना काय घडली त्याचा असणारा नोंद करून घेणं आणि त्याला उपाय पुन्हा अशा घटना होऊ नये या संदर्भातला आहे तशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस काही आहेत. आता ती कमिशनसुद्धा मी ज्यावेळेस एपियर होत होतो त्यावेळेस मी त्याच्यात 2 अर्ज केले होते. एक अर्ज केला होता की मला मुख्यमंत्री त्या काळचे देवेंद्र फडणवीस यांना असणारं एक्झामिन करायचं आहे, आणि दुसरे कमिशनचे जे दुसरे सदस्य आहेत की जे त्या तत्कालीन चीफ सेक्रेटरी होते त्यांना एक्झामिन करायचं आहे. त्या दोन्ही अर्जावरती अजून निर्णय झालेला नाही असं मला कळण्यात आलं. आता तथ्य जर बाहेर काढायची असेल तर त्या काळचे मुख्यमंत्री आणि त्या काळचे असणारे चीफ सेक्रेटरी यांची साक्ष आल्याशिवाय तुम्हाला रिकमेंडेशन करता येणार नाही की व्यवस्थेमध्ये काय काय सुधारणा झाली पाहिजे. आणि पटेल कमिशन जे आहे ते अजून मान्य केलेलं नाही. त्यांनी ग्राह्य धरलं पाहिजे. ग्राह्य धरून जे हे केलं तर मग आम्हाला एक्झामिन करता येईल. तेव्हा ते कमिशनसुद्धा मायांदांना असंच लुटूपुटू कमिशन आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण आता म्हणजे या मानवी हक्क आयोग जो आहे, राज्य मानवी हक्क आयोग, त्याच्यासमोर पोलिसांनी जे काही लेखी दिलेलं आहे संभाजी भिडेंच्या बाबतीमध्ये त्याचा निश्चितपणे लाभ संभाजी भिडेंना होऊ शकतो. आणि असं काय घडलं, असं काय घडलं असण्याची शक्यता आहे की? माझं म्हणणं असं आहे, त्यांना बरी करण्याची एक प्रक्रिया सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण जोपर्यंत जिल्हा सत्र न्यायालय की ज्यांच्या पुढे ही केस चाललेली आहे ते जोपर्यंत परमिशन देत नाही संभाजी भिडे यांचं नाव वगळण्यासाठी, तोपर्यंत संभाजी भिडेंना मुक्तता मिळाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांना बरी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काय कारण आहे असं की त्यांना की कुणाचा हस्तक्षेप आहे, दबाव आहे, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आहे? आता एक लक्षात घ्या की आज मला माहिती नाही, मी घेतलेली नाही, पण शरद पवार पटेल कमिशनसमोर साक्षी द्यायला जाणार होते. त्यांचं ॲफिडेविट मी वाचलेलं आहे. त्यांच्या ॲफिडेविटमध्ये या दोघांना त्यांनी दोषी ठरलेलं आहे दंगलाच्या संदर्भातलं, आणि चौकशी जी झाली आहे ती योग्य चौकशी झालेली नाही आणि चुकीच्यांवरती कारवाई झाली असं त्यांनी त्यांच्या ॲफिडेविटमध्ये म्हटलेलं आहे. NCPचाच एक वर्ग हा संभाजी भिडेंना क्लीन चिट द्यायला निघालेला आहे.
त्याच्यामुळे NCPमध्येच बेबनावपणा आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. का शेवटी पक्षाचे अध्यक्ष एक भूमिका घेतात आहेत आणि मंत्रिमंडळामधले असणारे मंत्री एक वेगळी भूमिका घेतात आहेत असं दिसतंय. त्याच्यामुळे ह्याला बेबनावपणाच म्हणता येईल, दुसरं काहीच म्हणता येणार नाही. याला दुसरं नावच नाही. ते NCPमध्येच बेबनावपणा आहे का. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सेशन कोर्ट किंवा कोर्ट योग्य काय तो निर्णय देईल अशा अपेक्षा तुम्ही आम्ही बाळगता. सर तिथे जे कोणी वकील आहेत त्यांना सांगणार आहोत की तुम्ही डिलिशनला विरोध करा, करता येणार नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये. आयोग जर त्या ठिकाणी एव्हिडन्स आणणार नसेल तर आम्ही जे विटनेस उभे करू त्यांच्यामार्फत एव्हिडन्स येणारच आहे ना. असा दुसरा एक विषय म्हणजे अगदी कालचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, OBC आरक्षणाशिवाय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. जे सगळे राजकीय पक्ष सांगत होते की आम्ही OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही आहेत, त्यांना आता त्या घ्याव्या लागणार आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण आरक्षणही हवं आहे असं बोललं जातं आहे, मात्र तसं शक्य होणार नाही. एक पहिल्यांदा लक्षात घ्या की हे सगळे राजकीय पक्ष तोंडावरती पडलेले आहेत, उघडे नागडे झालेले आहेत की ह्यांचा बेगडी प्रेम जो गरीब मराठा आरक्षणाच्या वेळेस दिसला तोच आता असणारा OBC समोर दिसत चाललेला आहे. याच्यातलं दुसरं राजकारण कोणी त्या ठिकाणी पाहिलेलं नाही. आणि सुप्रीम कोर्टामध्ये अजून कोणीतरी त्याच्यामध्ये एक सिव्हिल ॲप्लिकेशन काढून ऑक्टोबरमध्ये निवडणुका नाही तर जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका झाल्या पाहिजेत असे आदेश घेतले पाहिजेत. यांचं इलेक्शन पोस्टपोन करण्याचं कारण जे होतं ते OBC आरक्षणाच्या संदर्भातलं नव्हतं. का यांनाही माहिती आहे की जोपर्यंत आपण असणारा इम्पेरिकल डेटा देत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने जी बंदी आणलेली आहे ती उठवणार नाहीत. हे इथल्या राजकीय पक्षांनाही माहीत होतं. मग पोस्टपोनमेंट का? मला वाटतं आता हे 3 पायाचं सरकार यांच्यामध्ये युती होणार की न होणार हा त्या काळचा जो बेगडी प्रश्न होता तोच बेगडी प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे. आणि म्हणून आजपासून आपण बघत असाल की प्रचार असा चालला आहे की 2 आठवड्यामध्ये कार्यक्रम आम्ही जाहीर करतो, पण तो ऑक्टोबरच्या इलेक्शनचा. याचाच अर्थ की ह्या 3 पक्षामध्ये राजकीय युती होत नाही आहे. एकमेकांच्या विरोधात त्यांना लढावं लागणार. मुंबईमध्ये शिवसेना काँग्रेसला आणि NCPला स्पेस द्यायला तयार नाही. पुण्यामध्ये NCP शिवसेनेला आणि काँग्रेसला स्पेस द्यायला तयार नाही. तीच परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये आहे. नागपूरमध्ये काँग्रेस NCPला आणि शिवसेनेला स्पेस द्यायला तयार नाही. नाशिकमधली सुद्धा तीच परिस्थिती आहे. तेव्हा कोणी कमीपणा घ्यायचा याच्यावरनं वाद सुरुवात झालेत. मला कमी आशा आहे की यांची युती होईल. आणि युती झाली नाही तर इलेक्शनमध्ये एकमेकाचं उनं धुणं हे काढावं लागेल. आणि उनं धुणं काढत असताना एकमेकाला दुखवल्या जाणार. फार मोठ्या प्रमाणात दुखावला गेला तर हाच दुरावा राज्य शासन चालवायला अडचण होईल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ऑक्टोबरपर्यंत सरकार टिकेल की नाही अशी देखील शंका मनात निर्माण होते. याचं कारण असं आहे की समजा
कुठल्या तरी एका पक्षाने असा डूक धरून ठेवला की या समझोत्यामध्ये युतीमध्ये मला घेतलं नाही किंवा मला घेऊन दाबून टाकण्यात आले, आता ह्याला मी हिंगा दाखवतो. तो कधी हिंगा दाखवू शकतो? जे कुठलंही कसलंही कॉम्बिनेशन आपण केलं, म्हणजे राष्ट्रवादी सेना आपण कॉम्बिनेशन केलं, 144पर्यंत जातात का? तर नाही. सेना काँग्रेस कॉम्बिनेशन केलं तर 144पर्यंत जातात का? तर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपण जर केलं तर 144पर्यंत जातात का? तर नाही. आता या सगळ्या याच्यामध्ये एकमेकांची स्पेस आपल्याकडे ओढून घेण्याची चढाओढ होणार आहे. आणि ती स्पेस दिली नाही तर एकमेकांवरती कुरगुडीचं राजकारण होईल आणि मग ते कुठल्या थराला जाईल ही सांगता येत नाही. आणि या सगळ्यामध्ये ओबीसी जो प्रश्न आहे तो मात्र तसाच राहणार आहे. ते आरक्षणापासून वंचित राहणार आहेत हे स्पष्ट होतं आहे. आणि दुसरं म्हणजे की मग त्यांना न्याय कधी? ते मी मुळात जसं म्हटलं की मनसेच्या हनुमान चालीसा पठणच्या आंदोलनामध्ये बहुजन समाजाने जो पोक्तपणा दाखवला ते अभिनंदन त्यांचं मी असणारा करतो. कारण का पहिल्यांदाच त्यांनी असणारा धार्मिक राजकारणामध्ये आम्ही सहभाग घेणार नाही आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत भोंगा लावण्याची परवानगी आहे, पोलिसांचं परवानगी घ्या, लावता येतो, त्याला त्यांनी मान दिला. हा माझ्या दृष्टीने राजकीय पोक्तपणा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आता या इलेक्शनमध्ये ओबीसीला आरक्षण नाही, तेव्हा पुन्हा मी असणारा बहुजन समाजाकडून ही अपेक्षा असणारा बाळगतो की सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की इम्पेरिकल डेटा द्या. देत कोण नाही आहे तर BJP, NCP आणि शिवसेना ही तिघंही देत नाही आहेत. आणि तिघंही देत नसल्यामुळे जो पोक्तपणा ह्या धार्मिक वादामध्ये दाखवला तोच इलेक्शनमध्ये दाखवून यांना चारी मुंड्या चित करा आणि बहुजनांचं राजकारण सुरुवात करा. हे जर झालं तर आरक्षण ताबडतोब मिळून मोकळं होऊन जातं. शेवटचा प्रश्न, भोंग्याचा विषय तुम्ही काढला म्हणून दावा असा आहे की राज ठाकरे यांच्यामुळे भोंग्यांचा आवाज कमी झाला आहे. भोंग्यांचा आवाज कमी झाला असं मला हे नाही. माझ्यापर्यंत सकाळी अजान ऐकायला आली, जी अगोदरही ऐकायला येत होती, त्याच्यामुळे कमी झाला असं मी त्या ठिकाणी मानत नाही. परंतु एवढं निश्चित आहे की राज ठाकरेचा इलेक्शन ओरिएंटेड राजकारणामध्ये आवाज मोठा झाला हे निश्चित आहे. आणि या आवाजाचा त्यांनी 4 ते 5% सेनेच्या वोटला अट्रॅक्ट केलेत आणि 4% BJPच्या वोटला अट्रॅक्ट केलेले आहेत. आता कशा पद्धतीने राज हे मोबिलाईज करून स्वतःकडे ठेवतात हा त्यांचा कौशल्याचा प्रश्न आहे. पण चर्चा तर अशी होती राज हे भाजप स्पॉन्सर्ड आंदोलन करतात किंवा त्यांचीच एक नवीन, जसं आधी तुमच्यावरती आरोप व्हायचा तसं त्यांच्यावरती की B टीम C टीम काय जे असेल ते मी असं एवढंच फक्त सांगेन की राज आणि BJP एकत्र जाऊ शकत नाहीत. राजला डिफेंड करतोय असं नाही, पण कुठल्याही नॅशनल पॉलिटिकल पार्टीला राजबरोबर समझोता करणं म्हणजे स्वतःचं एक्स्टिंग्विशनला सुरुवात करणं अशी असणारी परिस्थिती आहे. राज ठाकरेंचं बिहारींना विरोध आहे, चाटच्या आंदोलनावरनं. त्यांचं उत्तर प्रदेशमधल्या लोकांचा असणारा विरोध आहे. गुजरात, साऊथ इंडियन या संदर्भातलं असणारं वक्तव्य हे आहे. म्हणजे ज्या कुठल्या पक्षाला संपवायचं असेल स्वतःला त्यांनी राजबरोबर समझोता करावा, त्या राज्यातून ते संपतात. त्याच्यामुळे राज आणि BJP समझोता होईल हे मी मानत नाही त्या ह्याच्यामध्ये. कारण का स्वतःला संपवण्याचा भाग आहे. पॉलिटिकल पार्टीज एकमेकांवरती स्कोर करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत असतात. त्या आरोप प्रत्यारोपातला एक भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.
धन्यवाद बाळासाहेबजी मीडियाशी बोलल्याबद्दल. अनेक विषयांना बाळासाहेबांनी अतिशय सखोल असा हात घातला आहे. 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे निवडणुका, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होतील अशा पद्धतीचा एक विचार किंवा अशा पद्धतीचे प्रयत्न विशिष्ट राजकीय पक्षाकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा भाग की तोपर्यंत हे सरकार टिकेल की नाही याबाबत देखील शंका त्यांनी उपस्थित केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे.